आपण पाहताय महाधुरा। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या पण उमेदवारी न मिळाल्याने माघार घेतलेल्या वसंतराव मुळीक यांनी मोठा निर्णय घेतला आहे। काँग्रेसच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण अगोदर राजेश लाटकर, त्यानंतर मधुरिमा राजे आणि पुन्हा राजेश लाटकर या घोळात वसंतराव मुळीक यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे। काँग्रेसची उमेदवारी राजेश लाटकर यांना मिळाली, पण नंतर मधुरिमा राजे यांचं नाव पुढे आलं। लाटकर यांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे अखेर त्यांची बंडखोरी निश्चित झाली आणि त्यांना विविध नाट्यपूर्ण घडामोडीत काँग्रेसनं पाठिंबा दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवर वसंतराव मुळीक यांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना आपलं मत व्यक्त केलं। मधुरिमा राजे यांच्यासाठी आपण माघार घेतली, पण आता मधुरिमा राजेच मैदानात नसल्यामुळे पुढील निर्णय घ्यायला आपण मोकळे आहोत असं सांगून त्यांनी आता वेगळा मोठा निर्णय घेतला आहे। मधुरिमा राजे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली। काँग्रेसची उमेदवारी मधुरिमा राजे यांना मिळाल्यानंतर वसंतराव मुळीक यांनी मधुरिमा राजे यांच्यासाठी माघार घेतली। त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी अचानक नंतर बदलल्यामुळे नाराज झालेल्या वसंतराव मुळीक यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना ते पाठिंबा देण्याची शक्यता आहे। सोमवारी याबाबत चर्चा झाली असून मंगळवारी याबाबत निर्णय होण्याची चिन्हे आहेत। त्या दृष्टीने सोमवारी चर्चा झाली, मंगळवारी याबाबत निश्चितपणे निर्णय होण्याची चिन्हे आहेत, तशी शक्यता वर्तवली जात आहे। राजेश क्षीरसागर आणि वसंतराव मुळीक यांची भेट झालेली आहे। त्या दोघांची आणि कार्यकर्त्यांची चर्चा झालेली आहे। कार्यकर्त्यांचं मत आजमावून मंगळवारी किंवा बुधवारी वसंतराव मुळीक हे राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे। त्या दृष्टीनेच कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचे समजते। यामुळे आता आमदार जयश्री जाधव यांच्या पाठोपाठ वसंतराव मुळीक हे देखील शिवसेनेला पाठिंबा देण्याची चिन्हे आहेत। मंगळवारी किंवा बुधवारी याबाबत निर्णय होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। यामुळे